नमस्कार, स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. कशात तुम्ही सगळेजण मस्त मजेत असाल आणि असेच सगळ्यांनी मस्त मजेत राहा. तुम्ही पण हसा आणि दुसऱ्यांना पण हसत ठेवा, कारण की हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. जेवढं हसून खेळून राहू तेवढंच खूप छान मस्त मजेत. आणि कसं आहे माहिती आहे का, कारण की हसून खेळून राहू तेवढंच छान वाटतं आहे आणि खूप आनंद मिळतो दुसऱ्यांना हसवण्यात आणि आपण हसत राहण्यात. प्रणवीची बघा किती मस्ती चालू आहे, बघितलेत का कशी मस्ती मस्ती मस्ती. बसमध्ये बसली हो का. आणि परवाच 25 तारखेलाच बड्डे झाला आहे संभवचा आणि 26 तारखेला सहल गेली होती है ना दादाचे, हो की नाही. आणि तिथे गणपतीपुळेला गेल्यानंतर काल मला संभव सांगत होता की 25 तारखेला संभवचा बड्डे होता माझ्या मुलाचं. त्या दिवशी एक मुलगी किडनॅप झाली आहे वाटतं तिथे गणपतीपुळेमध्ये. ती का अद्याप सापडली नाही अजूनपर्यंत, का कंप्लेंट वगैरे केलेली आहे. आणि 26 तारखेला परत सहल गेली संभवची. त्यावेळेस 3 मुलांना किडनॅप करायला आले होते. म्हणजे 3 मुलांना किडनॅप करायला आले होते. त्यावेळेस कुत्रे पण भरपूर होते. कुत्र्याने मुलांचा पाठलाग केला. करून मुलं वरती झाडावरती चढले. पोलिसांनी बघितलं त्यामुळे ती मुलं वाचली. काय हे चाललंय खरंच, काय चाललंय हे लय अवघड आहे बघा. एवढ्या मला असं वाटतं, मला तेव्हा जर समजलं ना, मी ते पैसे जाऊ दे, मी पाठवलं पण नसतं माझ्या मुलाला सहलीला वगैरे. आजकाल मुलांना कुठं सोडायची पण बाहेर भीती आहे. तर सगळ्यांनी विचार करा, आपल्या मुलांना एकटं बाहेर सोडू नका प्लीज, एकटं सोडू नका. आता प्रकरण पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही. मुलं कशी पण सोडा, कुठेही सोडा. आमचे आई वडील तर दिवसभर असेच सोडून जायचे. सकाळी ते सोडायचे ते संध्याकाळी 7-8 वाजता, 8-9 वाजता पण घरी यायचे शेतातून. पण आत्तासारखी परिस्थिती ना, आता आई वडील घरी असताना पण अशा घटना घडत आहेत ना. मुलांना चॉकलेट दिलं जातं, मुलांना काही फसवल्या जाते, मुलांवरती अत्याचार केले जाते. खूप काही प्रकार आहेत. तर प्लीज सगळ्यांनी आपापल्या मुलांची काळजी घ्या. 2 मिनटंही बाहेर सोडू नका. माझी मुलगी इथून इथे गॅलरीत गेली, मी इथे बसलेली असते, इथून बघा गॅलरी, इथून इथे गॅलरीत गेली ना तरी मी सारखी ओरडत असते 2-2 मिनटाला, माहिती आहे का. लय भीती वाटते खरंच. मुलांना सोडण्यासारखं आहे का. किती आई वडील तरी मुलांची जबाबदारी घेणार ना. काय सगळं काम धंदे सोडून मुलांच्याच मागे मागे करून बाकी खाणं पिणं खायचं कसं. एवढं अत्याचार वाढलं आहे, एवढं चोऱ्या माऱ्या वाढल्यात, किडनॅपिंग वाढले, काय विचारू नका. मला तर काल सांगत होता मुलगा माझा, मला एवढं टेन्शन आलेलं बापरे. माझ्या घरचे पण सगळे बोलले, आम्हाला जर माहिती असतं आम्ही पण सोडलं नसतं ह्याला, माहिती आहे का. लय भीती. आता तुम्हाला माहिती आहे, आत्ताच मध्ये मालेगाव तालुक्यामधील 3 वर्षाच्या मुलीवरती किती अत्याचार करून तिचं डोकं दगडाने टेचलं. मला खूप भीती वाटते, खूप म्हणजे खूपच भीती वाटते. आपल्याच नाही, सगळ्या लेकरांची छोटी लेकरं आहेत, त्यांना काय कळतं आहे त्या लेकरांना. खेळण्याचे बागडायचे दिवस आहेत त्यांचे. तर प्लीज, आणि कोण हे प्रकरण करत असेल ते पण थांबवा रे दादानो, प्लीज थांबवा. तुम्हाला पण एका आईने जन्म दिलेला आहे, तुम्हाला पण आईने लहानाचं मोठं केलेलं आहे. असं किडनॅपिंग करून, मुलांची किडनॅपिंग करून मुलांना कुठेतरी नेऊन सोडायचं, हे करायचं, त्याला वाईट मार्गाला लावायचं, त्यांच्यावर अत्याचार करायचं, त्यांना मारून टाकायचं. रे नका रे करू हे असले कृत्य, खरंच नका रे, थांबवा. लवकरात लवकर थांबवा, हे काहीच उपयोग नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, गणपतीपुळेमध्ये परवा झालेली गोष्ट, 3 मुलांचं मी आता सांगितलं, ते सापडले पण, 3घे जण ते सापडले. पण जी मुलगी 25 तारखेला किडनॅप झाली ती नाही सापडली, आणि तिला जे कोणी किडनॅप केले ते पण सापडले नाहीत. काय जीव म्हणत असेल त्या लेकरांचं रे. माझं ना असं म्हणजे प्रत्येक आईवडिलांचं असं कालीच रडत असेल. एवढी भीती झाली की बाहेर पडू पण वाटत नाही, म्हणजे मुलांना सोडू पण वाटत नाही 2 मिनटासाठी. मी तर सोडतच नाही, मी तर 2 मिनटाला मी मुलांच्या पाठोपाठ असते, माहिती आहे का. शाळेत सोडाय पण आम्ही शाळेत जाईपर्यंत तिथपर्यंत असतो. त्यामुळं खरंच तुम्ही सगळ्यांनी आपापल्या मुलांची काळजी घ्या मनापासून. खूप भीतीचं प्रकरण चालू झालं आहे. आणि चला सगळ्यांना बाय बाय. असे सगळ्यांनी छान छान सपोर्ट करा. वाईटवाले आहेत, तुम्हाला पण धन्यवाद, तुमच्यासाठी पण काय, आज ना उद्या सुधरा आणि सुधारण्याचा प्रयत्न करा, बरं का. कारण की वाईट वागून काहीच भेटत नसतं, काहीच नाही.